सर्व आदिवासी बांधवांनो, आजच्या दिवशी दिनांक 10 ऑगस्ट 2009 मध्ये धुळ्या येथे आपल्या आदिवासी कोळी जमातीने त्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढलेला होता। त्या मोर्चावर या महाराष्ट्र शासनाचे पोलिसांनी बेछूट गोळीबार करून त्यामध्ये आमचे शहीद भटूभाऊ कुवर याच्या डोक्यात गोळी मारून त्याला ठार केले। त्या शहीद भटूभाऊ कुवर यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मी आज रोजी येथे आपणास बोलण्यासाठी आलेलो आहे। शहीद भटूभाऊ कुवर यांचं जे बलिदान आहे हे व्यर्थ जाणार नाही, हे मी त्यांच्या परिवाराला त्याचबरोबर समाज बांधवांना येथे सांगू इच्छितो। या निमित्ताने मी आपणा समोर समाजाची आपल्या आदिवासी कोळी जमातीच्या संदर्भात काही गोष्टी बोलणार आहे। मुळात तुम्हाला सुरुवातीला सांगू इच्छितो की आपल्या आदिवासी कोळी जमातीला जे न्याय हक्कापासून वंचित ठेवलेलं आहे ते हक्क त्यांना मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मित्र, दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्र्यांनी आदिवासी कोळी जमातीचे बांधवांना महादेव मल्हार ढोर टोकरे कोळी डोंगर कोळी या जमातीचे प्रमाणपत्र का मिळत नाही या विषयावर दिनांक 5 ऑगस्टला मीटिंग घेतलेली होती। आम्ही त्या ठिकाणी मीटिंगला जाण्यासाठी निघालो। त्याचबरोबर जे पीडित बांधव आहेत ते सर्वच्या सर्व जाणकार पीडित आणि अभ्यासक हे सर्व मुंबईच्या दिशेने निघाले आणि रात्रीच्या 8-9च्या सुमारास आम्हाला कळलं की यांनी मीटिंग रद्द केलेली आहे। अशा प्रकारे खेळ महाराष्ट्र शासनाचे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर शासकीय अधिकारी हे वारंवार करीत आलेले आहेत। यामध्ये एक षड्यंत्र करण्यात आले की ज्या वेळेस आदिवासी कोळी जमातीला प्रमाणपत्र का मिळत नाही या संदर्भामध्ये मीटिंग ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी लावली त्याचबरोबर विरोधक जे लोक आहेत त्या विरोधकांना सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी बोलवून घेतले। मुळात प्रश्न असा आहे की जो विरोधक गट आहे त्या विरोधक गटाला आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या मीटिंगमध्ये का बोलवण्यात आले। जो लकी जाधव, किरण लामटे काय माहित कोण आहे, अशा विरोधकांना तिथे बोलवण्यात आले की जेणेकरून यांची मीटिंग यामध्ये कोणते प्रश्न सोडवले जाऊ नये। मुळात प्रश्न असा आहे की जे किरण लहामटे आणि लकी जाधव जे आहेत यांनी हो म्हटले काय आणि नाही म्हटले काय, तर माझा सरळ प्रश्न या मुख्यमंत्र्यांना आहे की जर का त्यांनी हो म्हटला असतं तर तुम्ही सर्टिफिकेट आमच्या जमातीला दिला असतं का? तुम्ही जर का लहामटे यांनी जर का हो म्हटलं असतं की आदिवासी कोळी जमातीला महादेव मल्हार ढोर टोकरे कोळी जमातीचे प्रमाणपत्र देण्याची काय आमची हरकत नाही, तर सरळ प्रश्न या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्र्यांना आहे की तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून आम्हाला सर्टिफिकेट देणार आहेत का? जर नाही तर त्यांना आमच्या मीटिंगमध्ये का बोलवण्यात आलं? आमचं गाऱ्हाणं हे आहे की महाराष्ट्र शासनाचे SDO प्रांत अधिकारी आणि पडताळणी समिती हे वैधता करत नाही, प्रमाणपत्र देत नाहीत। त्यांच्या विरोधात आमची तक्रार असताना त्यांच्याशी आम्हाला काय वाद करायचा होता
त्यांच्या अडचणी आम्ही सोडवल्या असत्या, आमचे पुरावे आम्ही दिले असते. परंतु त्या प्रकारे आपण न करता विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी आपण बोलवलं आणि दुसऱ्याच दिवशी तुम्ही आदिवासींचा कत्तलखाना म्हणून सर्व अधिकार समितीला दिले की पुनर्विचार करण्याची याचिका हे याचे अधिकार तुम्ही समितीला दिले. त्याचबरोबर त्यांना जर काही दंड झाला असेल तर तो कमी करावा. त्याचबरोबर गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांना अधिकार दिले. हे सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टीवरून आमचे महाशय लाडके दाढीवाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्या मनात नेमकं काय चालू आहे. कोळ्यांच्या मीटिंगमध्ये विरोधकांना बोलून घ्यायचं, दुसऱ्या दिवशी आम्हाला कत्तलखाना वाटणारा जो आदिवासी डिपार्टमेंट आहे त्यांना भरमसाठ अधिकार द्यायचे. या प्रकारचं दुटप्पी धोरण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे करीत आहे हे आम्हाला माहिती आहे. फक्त आमच्या लोकांचे काही लोकांचे तुम्हाला मत पाहिजे म्हणून आम्ही काहीतरी करतो आहे, तुमचेच लोक ऐकत नाही असा आणण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे तुम्ही करतात. अशा प्रकारे जर का तुम्ही आमची फसवणूक करत असाल तर ते मात्र यापुढे खपवून घेतले जाणार नाही. 4 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 वाजेला आम्हाला समजलं व्हॉट्सअपच्या द्वारे की 5 तारखेची मीटिंग रद्द करण्यात आलेली आहे. एक लक्षात घ्या, 400 किलोमीटर अंतरावरनं ज्यावेळेस आम्ही बॉम्बेकडे रवाना होतो त्यावेळेस मात्र मुख्यमंत्री आमची मीटिंग रस्त्यातच रद्द करतात. म्हणून आम्ही ठरवलं की आज मीटिंग घ्यायचीच. आमचे सवंगडी मावळे आम्ही जमा केले, जे जाणकार बांधव होते त्यांना जमा केले, अभ्यासक लोक सुद्धा तिथं आलेत. आणि आल्यानंतर आम्ही ठरवलं की आज करो किंवा मरोची भूमिका आम्हाला निभवायची आहे. जमात बांधवांचा विश्वास आम्हाला टिकवून ठेवायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला माहिती आहे की आमचेच विरोधक जे आहेत हे तिथे येणार आहेत. जीवाची पर्वा न करता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर जमा झालो. जमा झाल्यानंतर नेमकं काय करायचं हे आम्हाला तिथं गेल्यानंतर आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली, शासनाने आमची फसवणूक केली हे आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही पण ठरवूनच घेतलं की यांना आज भेटल्याशिवाय जायचंच नाही. म्हणून आम्ही तिथं सह्याद्री अतिथीगृहावरील आम्ही भाषणे दिले, घोषणाही दिल्या. इतकेच नाही, आम्हाला कळले की मुख्यमंत्री हे पुण्यात आहे आणि संध्याकाळी ते परत येणार आहेत. त्यावेळेस आमचे बांधव यांनी पुन्हा तयारी केली की जर संध्याकाळी आमचे मुख्यमंत्री हे घरी झोपायलाच येणार आहेत म्हणून वर्षा बंगल्यावर आम्ही तिथे चाचपणी केली. आणि मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस संध्याकाळी येतील त्यावेळेस आम्ही गाडी रोखण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार होतो. इथपर्यंत नियोजन आमचं होतं. परंतु त्या अगोदरच आदिवासी डिपार्टमेंटने दिनांक 6 रोजी मीटिंग लागलेली आहे म्हणूनचे पत्र काढले. म्हणून आम्ही ते आंदोलन स्थगित केलं. सांगायचं तात्पर्य की समाजासाठी जीव देणारे लोक सुद्धा आहेत म्हणून न्याय जी आहे ही लवकरच आपल्या पदरात पडेल. आदिवासी कोळी जमातीला कोळी महादेव मल्हार ढोर टोकरे आणि डोंगर कोळी जमातीचे सर्टिफिकेट मिळणार म्हणजे मिळणार. हे आम्ही एक काळ्या दगडावरची रेख आम्ही आमच्या मारून घेतलेली आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नये की काय झालं काही नाही. दुसरी गोष्ट, जे किरण लहामटे आहे आणि तो लकी जाधव आहे हे कोणत्या जातीचे आहेत हे आम्हाला माहीत नाही. त्याचबरोबर तो राजेंद्र भारूड हा कोणत्या जातीचा आहे हे पण आम्हाला माहीत नाही. परंतु त्यांनी विरोधकाची भूमिका निभावली. त्या विरोधकाच्या भूमिकेमुळे त्यांच्याविषयीच्या आमच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे एका जमातीला त्यांच्या संविधानिक सेवा सवलतीपासून वंचित ठेवण्याचं पाप जर काही दोघं तिघं करत असतील तर याचे त्यांना परिणाम मात्र नक्कीच भोगावे लागतील. भविष्यामध्ये या सर्वांना त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागणार आहेत.
तो किरण लहामटे आमदार आहे आणि त्याने पाडलेले काही कुत्रे आहेत. तर आत्ताच नुकताच चंद्रचूड साहेबांनी निकाल दिलेला आहे, ज्यांनी सेवा उपभोगली त्यांना पुन्हा आता सेवा उपभोगता येणार नाही. किरण लहामटे आमदार, तुम्ही आमदारकी भोगलेली आहे, आता तुम्ही अपात्र आहेत. जो बोगस म्हणण्याचं पाप तुम्ही केले आहे तर आता सुप्रीम कोर्टच सांगतं की आता तुला दुसऱ्या वेळेस तुला उभं राहता येणार नाही. आणि तू उभा जरी राहिला तरी तुझ्या विरुद्ध आम्ही आमचा उमेदवार देणार आहेत. त्याचबरोबर तुला अपात्र म्हणून घोषित केल्याशिवाय तुला आता आम्ही गप्प बसणार नाही. तुझं राजकारण संपल्यात जमा आहे. लकी जाधव हा जो आहे बालबुद्धी आहे, यांना कायदा कळत नाही. अस्सल काय आणि बोगस काय याची संकल्पना तरी या लोकांना माहिती आहे का? अरे जरा कायदा वाचा. खोटे प्रमाणपत्र म्हणजे काय हे कलम 7 मध्ये दिलेलं आहे जातीच्या कायद्यात, वाचा थोडं. आणि त्यामध्ये बेनिफिशियल ग्रुप म्हणजे अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग हे गट ओपनमध्ये असलेले म्हणजे उघड गटातील अन्य कोणी राखीव गटातील प्रमाणपत्र घेतलं असेल तर ते बोगस. परंतु जर का आदिवासी कोळी जमात याचे संविधानामध्येच महादेव मल्हार ढोर आणि सोन कोडी या प्रकारे 4 गट पाडलेले आहेत. आमच्या बांधवांना कोडी म्हणजे महादेव कोडी कसा, कोडी म्हणजे ढोर कोडी कसा, कोडी म्हणजे सोन कोडी कसा याचं त्यांना ज्ञान नसल्यामुळे, ते मांडू शकत नसल्यामुळे, अज्ञानामुळे त्या गोष्टी मांडू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जर आम्हाला बोगस म्हणून तुम्ही हिणवत असाल तर त्याची किंमत तुम्हाला मात्र नक्कीच चुकवावं लागणार आहे, याची ध्यान ठेवा. दुसरी गोष्ट, खोटे प्रमाणपत्र म्हणजे ओपन व्यक्तीने जर राखीव गटातलं सर्टिफिकेट घेतलेलं असेल तर ते बोगस. तुम्हाला जर हे माहीत नसेल तर कायदा वाचा. आदिवासी कोळ्यांचं स्ट्रगल आणि भांडण हे आहे शासनाशी की आम्ही डोंगरावर राहणारे महादेव कोळी, राजपूत आणि मराठ्यांसोबत राहणारे क्षत्रिय म्हणजे हे महादेव कोळ्यांच्या गटात येतात. क्रिमिनल ट्राईबची कोळी म्हणजे हे महादेव कोळ्यांच्या गटात येतात. महारांच्या सोबत असलेला हा ढोर कोळ्यांच्या गटात येतो. आणि समुद्रकाठावर राहणारा, मासेमारीचा व्यवसाय करणारा, मासेमारी समुद्रात करणारा, या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहे तोच फक्त ओबीसी या प्रवर्गात येतो. म्हणजे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये महादेव मल्हार ढोर टोकरे कोळी डोंगर कोळी हे कोळ्यांचे वर्ग आहेत. आणि ओबीसीतला वर्ग जो आहे तो वेगळा माधुरी पाटीलने वेगळा केलेला आहे. हे सर्वचे सर्व जे आहे हे बेनिफिशियल ग्रुपमधले लाभार्थी गटातले आहे. आम्ही ओपन वर्गातले नाही. आणि जर ओपन वर्गातले आम्ही जर नाहीत तर आम्ही खोटे प्रमाणपत्र घेतलं हे बोलण्याचा तुम्हाला कायद्याने कोणताही अधिकार नाही. कायदा वाचा मग बोंबला. रिकामं बोभाटा करू नका, आणि तर याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहे. म्हणून मी समाज बांधवांना सांगू इच्छितो की या आदिवासी कोळी जमातीचे बांधव या संविधानिक पद्धतीने आपण लढणार आहोत, लढतो आहोत. आणि या भविष्यामध्ये सुद्धा संघर्ष आपला राहणारच आहे. हा संघर्ष जोपर्यंत सर्वसाधारण माणसांना कोळी नोंदीवरून त्याचा सामाजिक दर्जा पाहून तो महारांच्या दर्जाचा असेल तर ढोर कोळी टोकर कोळीचे प्रमाणपत्र द्यावं. तो जर मराठा आणि राजपूत ब्लडमध्ये त्यांचे कुळं जर असतील तर त्यांना महादेव कोळींचं द्यावं. तो जर का क्रिमिनल ट्राईबच्या एरियातील असेल तर त्याला महादेव कोळींचं सर्टिफिकेट द्यावं. तो जर का डोंगराळ भागात राहत असेल तर ते महादेव कोळींचं त्याला सर्टिफिकेट, सोशल स्टेटसचं सर्टिफिकेट द्यावं. आणि तो जर का वॉटर कॅरियरचे कामं करत असेल तर त्याला मल्हार कोळीचं द्यावं. आणि ह्या माधुरी पाटीलच्या निकालाप्रमाणे जो कोणी ओपन वर्गातील, जो कोणी ओबीसी वर्गातील असेल तो सर्व वर्ग सोडून इतर मुंबईतले असो किंवा कोल्हापुरातले असो किंवा रायगडचे असो, हे सर्वच्या सर्व अनुसूचित जमातीच्या पात्रतेसाठी
लाभ मिळण्यासाठी पात्र आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, जे हक्कदार आहेत संविधानिक सेवेचे, जे फंडामेंटल राईटचे हक्कदार आहेत, त्या लोकांना जर तुम्ही वंचित लोकांना बोगस म्हणून हिणवून घेत असाल तर हे संविधानिक पाप तुम्ही लोक करतायत. हे पाप राजेंद्र भारुड करतोय की ज्याला नेमणूक दिलेली आहे की तुम्ही फंडामेंटल राईट्स त्यांना द्या. ते पाप या राजकीय प्रतिनिधींचं आहे, त्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की आमचे लाभ आम्हाला न देता आमची सभा धुरकून लावायची आणि समितीला अमाप अधिकार द्यावं. या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे करतोय, देवेंद्र फडणवीस करतोय. हे असले पाप जर तुम्ही करत असाल तर आम्हालाही आमचं शस्त्र उगारावं लागेल. येत्या निवडणुकीमध्ये आमची ताकद आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून या प्रकारे पाप जर आपण करत असाल तर हे करू नका. आमचे संविधानिक सेवा सवलती आम्हाला द्या. जर आम्हाला तुम्ही आड येत असाल त्याचे परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतील याची नोंद घ्यावी. म्हणून मी आज बटुभाऊ कुंवर यांच्या शहीद दिनानिमित्ताने आमच्या भावना आम्ही बोलून दाखवल्या आणि आम्ही करून दाखवणाऱ्यातले आहोत. म्हणून आम्हाला हलक्यात घेऊ नका. धन्यवाद.